दिन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या दिवशी आपण पुण्यातील मॉडर्न महाविद्यालय त्या एस बी रोड मार्गे आपण पुणे विद्यापीठात कॅम्पस डेमोक्रेसी मार्च काढतोय. तर ही कॅम्पस डेमोक्रेसी का? तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आता जे सत्तेत आलेलं सरकार आहे, म्हणजे 2014 सगळे काय जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, तर ते पूर्णपणे अथॉरिटेरियन, म्हणजे काय म्हणायचं, पूर्णपणे प्रशासनाच्या कब्जात असल्यासारखे आहेत आता. म्हणजे आपण फार दिल्लीपासून पुण्यापर्यंत तीच अवस्था बघतोय की प्रत्येक कॅम्पस असेल तिथं आता बाउन्सर्सच्या फौजा तैनात केल्यात. म्हणजे ह्या बाउन्सर्सचं काम विद्यार्थ्यांना सुरक्षा देणं हे कधीच नसतं. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे दादागिरी करणं, त्यांना शिस्तीच्या नावाखाली फक्त दमदाटी करणं हे त्यांचं काम राहतं. आणि आपण म्हणाल की विद्यार्थ्यांना सुरक्षाही पुरवतं, तर ते आपल्याला कुठेही होताना दिसत नाही. MIT कॉलेज असेल, त्यानंतर पुणे विद्यापीठ असेल, फर्ग्युसन कॉलेज असेल, इथेही विद्यार्थ्यांवर वारंवार आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही फॅसिस्ट शक्ती आहेत त्यांच्याकडनं हल्ले होताना दिसलेत. परंतु या बाउन्सर्सनं यात कुठलीही म्हणजे विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची भूमिका घेतली नाही. म्हणजे शिक्षण, हे जे लोक आता सत्तेवर आहेत त्यांना शिक्षण सिस्टमॅटिकली किल करायचे, तर त्याच्यासाठी ह्यांनी हे कॅम्पसचं इतकं म्हणजे स्वरूप अनडेमोक्रॅटिक केलेलं आहे. तर ह्या च्या विरोधात आपण हा मार्च काढतोय. आणि ह्या मार्चमध्ये ज्या काही सगळ्या शैक्षणिक म्हणजे विद्यार्थ्यांच्या कॅम्पसमधल्या वेगवेगळ्या प्रश्न असतील, मागण्या असतील, त्या मागण्या घेऊन हा आपण जत्था काढतोय. आणि ह्या सगळ्या प्रश्नांचं निवेदन आपण त्या रस्त्यातल्या महाविद्यालयांना देत पुढे जाणार आहे. पर्टिक्युलर काही त्यात मागण्या असतील, काही धोरणात्मक मागण्या असतील, असं ह्या मार्चचं स्वरूप असेल. तो सकाळी 8 वाजता सुरू होऊन पुणे विद्यापीठात पोहोचेल. जे वाटेत महाविद्यालय आहेत त्यांना त्यांच्या मागण्यांची, तिथल्या प्रश्नांची निवेदन देऊन त्या प्रश्नांची चर्चा आणि सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही त्या महाविद्यालय किंवा त्या इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाशी बोलून करणार आहोत. 23 तारखेला जो शहीद दिनाच्या निमित्ताने आम्ही जो मार्च काढतोय, तर त्या मार्चचं जे काही उद्देश आहे तो मार्च काढण्याचा, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी आपल्या देशाच्या जनतेच्या प्रश्नांसाठी साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये आपलं बलिदान दिलं. आणि तेच प्रश्न आज सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला भेडसावताना दिसतात. आणि तेच प्रश्न कॅम्पसमध्ये देखील आम्हाला भेडसावताना दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये आज ही परिस्थिती आहे. एकंदरीत प्राध्यापक भरती आपल्या माहिती आहे मागच्या कित्येक काळापासून झालेली नाही. ऑदर फीसच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून म्हणजे हजारो रुपये एक्स्ट्रा फीस घेतली जाते, त्यांची लूट त्याच्यामध्ये केली जाते. आणि अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आहेत. एवढी फीस घेऊन देखील विद्यार्थ्यांना टॉयलेट्स असेल किंवा मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनच्या ज्या काही मशीन्स असतात त्या अनेक महाविद्यालयामध्ये उपलब्ध नाहीत. आणि ही सगळी प्रश्न असताना या पार्श्वभूमीवर ही प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी कॅम्पस जे काय आहेत ते पूर्णपणे अनडेमोक्रॅटिक करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. स्वायत्त संस्थेच्या नावाखाली पूर्ण अधिकार त्या कॅम्पसेसला दिले जातात ॲटोनॉमस करून. आणि ते पूर्ण मनमानी कारभार सगळ्या कॅम्पसेसमध्ये पुण्यामध्ये चाललेला आहे. आणि याच्या विरोधामध्ये कॅम्पस लोकशाहीकरण झालं पाहिजे. विद्यार्थ्यांचे जे काही न्याय हक्क आहेत त्या न्याय हक्काच्या मागण्या सोडवल्या गेल्या पाहिजे. या सगळ्या मागण्यांना घेऊन हा मार्च आम्ही काढतोय. याच्यामध्ये आम्ही काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये शिक्षणबाह्य गुंडशक्तींपासून विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा आणि प्राध्यापकांच्या शिकवण्याच्या अधिकाराचे संरक्षण करा, अशी एक मागणी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या बऱ्याचशा काही काळामध्ये पुण्यामधलं जे काही सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट असेल, त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेज असेल, या कॉलेजमध्ये बाह्य ज्या काही शक्ती आहेत, वेगवेगळ्या धर्मांध जातीय शक्ती, तर त्यांच्याकडून शिक्षकांना, विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे प्रकार आपण सगळ्यांनी पाहिलेले. तर हे थांबलं पाहिजे, ही देखील त्याची मागणी आहे. त्याचबरोबर हे जे काही सुरक्षा रक्षक बसवलेले आहेत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तर मागे अशी एक घटना घडली होती की जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकडूनच मुलींची छेडछाड करण्याचा प्रकार देखील घडला होता. आणि आत्ता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 3-3, 4-4 जे काही एजन्सी आहेत त्यांचे सुरक्षा रक्षक बसवले आहेत. ते पूर्णपणे विद्यार्थ्यांवर मोरल पोलिसिंग करण्याचं काम शैक्षणिक संस्थांमध्ये करतात. कारण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि त्यांचा कसलाही लवलेश आपल्याला काही दिसत नाही. म्हणून हे सगळं याचं नियंत्रण झालं पाहिजे, ही दादागिरी बंद झाली पाहिजे आणि कॅम्पसचं लोकशाहीकरण झालं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत शिक्षणाचे, त्याचबरोबर शिष्यवृत्ती असेल, हॉस्टेल असेल, रस्ते असतील, कॅन्टीन असेल, मेसचं जेवण असेल, हे सगळे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. अशा काही प्रमुख मागण्यांना घेऊन आम्ही हा जत्था काढतोय. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू
यांच्या शहीद दिनानिमित्त हा डेमोक्रेसी जत्था आम्ही काढत आहोत. कॅम्पसच्या एकूण डेमोक्रेसीचा हा मुद्दा आहे आणि कॅम्पसमध्ये जे काही सगळं भीतीदायक आणि दादागिरीचं वातावरण तयार झालेलं आहे, बाउन्सर्स जे मनमानी पद्धतीनं वागतात, तर ते थांबलं पाहिजे. त्यांचं काम विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याचं आहे, तर त्यांनी ते व्यवस्थितपणे करावं. विद्यार्थ्यांवर दादागिरी ही करून कॅम्पसचं डेमोक्रेटिक वातावरण पूर्णपणे संपवण्याची त्यांची ही सगळी पद्धत चालू आहे. त्याचबरोबर कुठल्याही कॅम्पसमध्ये मुलांना बसण्यासाठी मोकळा स्पेस अवेलेबल नाही, तशा जागा अवेलेबल नाही. कॅम्पसमध्ये त्यांना म्हणजे मोकळ्या पद्धतीनं बोलू दिलं जात नाही, एकत्र येऊ दिलं जात नाही. त्यांच्या काही शैक्षणिक मागण्या असतील तर त्या मागण्या मांडण्यासाठीचा सुद्धा त्यांच्याकडून अधिकार काढून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथं लैंगिक आधारावरही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव दिसून येतो. हॉस्टेल्सच्या बाबतीमध्ये असेल, मुलांचे हॉस्टेल्स 12-12 वाजेपर्यंत सुरू असतात, मुलींचे हॉस्टेल्स 8-9 वाजताच बंद केले जातात. किंवा कुठला एखादा सण जरी असेल तर त्यावेळीही विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या बाहेर पडू दिलं जात नाही. असे वेगवेगळे मुद्दे आहेत. हा एकूण सगळा जो मुद्दा आहे, कॅम्पसचं ऑटोनॉमस होणं, शैक्षणिक फीस वाढणं आणि कॅम्पसचं जे लोकशाही वातावरण आहे ते पूर्ण संपुष्टात येणं, तर याच्या पाठीमागं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, तर त्या नवीन शैक्षणिक धोरणाचाही महत्त्वाचा रोल आहे. नवीन शैक्षणिक धोरण मुळात केंद्रीकरण, बाजारीकरण आणि धर्मांधीकरणावर डिझाईन केलं गेलेलं आहे आणि त्यामुळं ही आजची जी सगळी परिस्थिती आहे तर त्याला कारणीभूत हे नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा आहे. तर हे नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, ही सुद्धा त्यामध्ये प्रमुख मागणी आहे. शहीद दिनाच्या निमित्ताने कॅम्पस डेमोक्रेसी जत्थ्यामध्ये आम्ही प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की कॅम्पस डेमोक्रेसीसाठी आपल्या प्रमुख मागण्या शिक्षणबाह्य गुंडशक्तींपासून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या आणि प्राध्यापकांच्या शिकवण्याच्या अधिकारांचे संरक्षण करा. सुरक्षा रक्षक बाउन्सर्स यांच्याकडून विद्यार्थ्यांवर केली जाणारी दादागिरी बंद करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काम करा. विद्यार्थी विद्यार्थिनींचा आपापसात संवाद करण्याचा अधिकार अबाधित ठेवा. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अभिव्यक्तीसाठी खुल्या जागा, मंच यांची निर्मिती व जोपासना करा. जात, धर्म, लिंग, भाषा इत्यादीवर आधारित भेदभाव हाणून पाडा. शिक्षण संस्थांमध्ये सामंजस्य व सहकार्याच्या वातावरणाची जोपासना करा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांची सोडवणूक करा. विद्यार्थी प्राध्यापकांच्या समस्या सोडवण्यासाठी संवादी भूमिका घ्या. लोकशाही मार्गाने आंदोलन संघटना करण्याच्या अधिकाराचे रक्षण करा. शिक्षणाचे केंद्रीकरण, बाजारीकरण, धर्मांधीकरण करणारे नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 रद्द करा. अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. तर या 23 मार्चच्या कॅम्पस डेमोक्रेसी जत्थ्याच्या निमित्ताने आम्ही आपल्याला आवाहन करू इच्छितो की ह्या ज्या काही डेमोक्रेसीच्या मागण्या आहेत तुम्ही आपल्या माध्यमांच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा करतो. आणि कॅम्पस जास्तीत जास्त कसे डेमोक्रेटिक होतील, ते खरे विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या कसे राहतील याच्याकडे जनतेचं लक्ष जाईल. कारण आत्ताचे जे काही पूर्ण कॅम्पसेस आहेत ते फक्त प्रशासनाचे राहिले, म्हणजे प्राध्यापक नाहीये तिथं बेसिक ज्या सुविधा पाहिजेत शिकण्यासाठी मुलांना त्या नाहीयेत. म्हणजे जवळजवळ कोंडवळे झाल्यासारखं या कॅम्पसचं स्वरूप आलंय. ज्ञान निर्मितीची खरी प्रक्रिया ही खुल्या वातावरणात असते. लोक एकत्र येऊन काहीतरी घडवत असतात, त्या घडवण्यातून शिकत असतात. परंतु इथं साधं कॅम्पसमध्ये आता विद्यार्थ्यांना वावरूही दिलं जात नाही. एक तर तुम्ही लेक्चरला बसा नाही तर बाहेर पळा, इतक्या प्रकारचं हे ह्या कॅम्पसेसचं स्वरूप आलेलं आहे. आणि याच्या विरोधात हे स्वरूप बदलून एकंदरीत डेमोक्रेटिक स्वरूप यावं याच्यासाठी हा जो जत्था निघणार आहे तर त्याला आपण पत्रकार बांधव म्हणून सहकार्य करावं. हा जो काही जत्था निघणार आहे 23 तारखेला, तर त्याचं आम्ही सुरुवात जी आहे ती शिवाजीनगर मध्ये मॉडर्न कॉलेज पासून सकाळी 8 वाजता आम्ही करणार आहे. आणि त्याचा जो मार्ग असेल शिवाजीनगर मॉडर्न कॉलेज पासून ज्ञानेश्वर पादुका चौक, फर्ग्युसन कॉलेज, त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजपासून मराठवाडा मित्रमंडळाचे कॉलेज, त्यानंतर गोखले इन्स्टिट्यूट, BMCC कॉलेज, सारथी संस्था, त्याच्यानंतर ILS लॉ कॉलेज, सिम्बॉयसिस कॉलेज, SB रोड मार्गे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेन बिल्डिंगला या सगळ्या मागण्यांच्या निवेदन देऊन आणि शहीदांना अभिवादन करून या जत्थ्याचं शेवट तिथं आम्ही करणार आहोत.
सकाळी 8 वाजता 23 तारखेला हा शिवाजीनगर मॉडर्न कॉलेजपासून सुरू होईल. तरी हा जो काही जत्ता आहे शिक्षणाच्या खाजगीकरण, बाजारीकरण आणि धर्मांधीकरणाच्या विरोधातला कॅम्पस डेमोक्रेसीच्या मागणीला घेऊन या जत्त्यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ते आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी देखील या जत्त्यामध्ये सर्व कॅम्पसेसमधल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लोकशाही हक्कासाठी सहभागी व्हायचे आवाहन देखील आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला करत आहोत.